लय टेन्शन घेतलंस. सृष्टे, होऊन जाईल, नको काळजी करू. पुढं पुढं एवढे नाही का ना, जास्त नाही. हा, अरे दिसतंय का तुम्हाला मागच्यांना कर्टन्स मुळे? हा, नाही दिसत आहे? दिसतंय? ठीक आहे, चलो आगे बढ़ते. देव पेन देव. अरे पेन द्या ए लेकरांनो. कुठं आहे पेंटॉनिक? बघा. फेका. आता तू कॅच, हा फेक बघू, फेक नाही फेक. फेक बघू कशी फेकते बघू. हा, इथपर्यंत पोचला पाहिजे बरं का, टाळक्यात नाही लागायचं. फेक. बघ राव, हा फेक. आ, व्यवस्थित फेकला. आणि असं कोण फेकतंय? इथपर्यंत आला पाहिजे. इथं पुढे काय डाय मारायची का? परत फेका. हो, परत फेका सर. सगळेजण एकत्र फेका मग, राईट ना? ठीक आहे, चलो आगे बढ़ते. नाव we will start new chapter is nothing but reproductive health. राईट ना? ह्युमन रिप्रोडक्शन समजला? क्लिअर झालंय? कुठे आहेत बाकीची कार्टी? हा का? न्यू इयर. आता मला सांगा, इथं तुमचं हे चालू आहे का रे? काय म्हणतात, रेकॉर्डिंग वगैरे काय चालू आहे का? याचं पॅनल वरती काहीच नाही ना? खरं का? रामा, कुठे लॅपटॉप? कुठे आतमध्ये आहे का? ऑनलाईन आता याच्यामध्ये किती जण आहेत किती नाहीत कसं करणार सांगा बघू. हिसाब. अरे कृष्णा, ऑनलाईन साठी किती जण आहेत माहिती का? एक एक फक्त आहेत, आणि ती पण कुठले आहेत ते पण माहित नाही माहिती का ह्यांना. मला माहित नाही. मी टीचिंग करायला चालू करतो. एस्पेशली सांगायचं असं म्हटलं का नाही तर बाळांनो, हा चॅप्टर इतका इझी आहे का नाही की बास रे बस. राईट ना? खूप म्हणजे खूप इझी आहे, काही डिफिकल्टी याच्यामध्ये नसणार आहे. सो जे काय शिकवताना ते फक्त काय करायचं नीट समजून घ्या. औ काय लावा ना ते पडलं ते. वाटत आहे. हॅलो हॅलो, आता आता नाही फटत आहे. आता शिवला त्याला. आवाज आला शिवला थोडासा. ठीक आहे ना? ठीक आहे, चलो आगे बढ़ते. सो चॅप्टरचं नाव काय असणार आहे बाळांनो? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. काय पकडाय का लागले राव असं? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. राईट ना? चॅप्टर खूप सिम्पल आहे, आरामात बेसिकली स्टडी करू शकतो. आणि या चॅप्टरसाठी एस्पेशली सांगतो, फक्त आणि फक्त एनसीईआरटी प्रिपेअर करा. बाकी वेगळं काही करायची गरज नाही. हा, नोट्स म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला काही बेसिकली प्रोव्हाइड करेन. याच्यामध्ये काय असणार की टू द एनसीईआरटीच्या रिलेटेड असणार आहेत. एक माझ्याकडे पीपीटी आहे की ज्याच्यामध्ये खूप सिस्टमॅटिकली सगळं दिलेलं आहे. बट ते पीपीटी जे बघायला भेटणार आहेत ना, किती माहिती आहे का? 200+ त्याच्यामध्ये शीट्स आहेत. नको सर, बाय बाय, कॅन्सल कॅन्सल, अजिबात नाही. अरे, मी तुम्हाला दाखवतो बघा, त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी फक्त काय असणार आहे माहिती आहे का, रिलेटेड टू स्पेसिफिक टॉपिक साठी फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे. जस्ट लाईक, आता बघा तुम्हाला एनसीईआरटी जर का तुम्ही थोडे पेजेस जर का रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे जर का तुम्ही म्हणजे जरा जरा पुढे डिस्कस करायला गेला का नाही, तर तुम्हाला काही कॉन्ट्रासेप्टिव्ह बेसिकली मेथड्स दिलेले आहेत बघा. राईट ना? सो कॉन्ट्रासेप्शन मध्ये काय फिजिकल बॅरियर आहेत, काय बेसिकली कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असणार आहेत, काय बेसिकली नॅचरल मेथड येताना बघायला भेटणार, असे काही डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स देऊन टाकलेत. सो त्यालाच थोडंसं व्यवस्थित पद्धतीने एक्सप्रेस करून देण्यासाठी काय केलं बाळांनो माहितीये का, की त्या पीपीटीस मध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट मी फक्त इन्क्लूड करून टाकलेले आहेत. राईट ना? आणि आता लेटेस्ट टेक्निक्स मध्ये काय काय असणार टेक्निक्स त्या इन्क्लूड करून टाकलेत. अदर दॅन काहीच नाही. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, एक बेसिकली टॉपिक असतं ना, त्याचे चार चार पाच पाच बेसिकली स्लाइड्स टाकलेत का, तर डिटेलमध्ये प्रॉपर सुटसुटीत वेगवेगळे जरा मोकळं मोकळं तुम्हाला स्टडी करायला भेटून जाईल. राईट ना? हा, दाखवतो ना तुम्हाला मी, ते त्याचा डेमो दाखवून तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. खूप इंटरेस्टिंग आहे, असं काही नाही की बाबा खूपच वेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही कामाचं नाही. तुम्हाला तेवढं त्यामधलं जे इम्पॉर्टंट असणार आहे मी तुम्हाला काढून देईन, तेवढं फक्त तुम्ही प्रिपेअर करा. बाकी वेगळं काय करायची गरज नसणार आहे. राईट ना? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. राईट ना? ऍज कम्पेअर्ड चॅप्टर भेटले तर मोस्टली काय असणार आहे, 4 पानाचा बेसिकली बघायला भेटेल तुम्हाला. मॅक्स टू मॅक्स काय चार, मागं पुढे घेतले तर 8 ते 9 पानं बेसिकली होणार आहेत. हा, राईट ना? 7 पानं बेसिकली बघा. म्हणजे ओव्हरऑल काय असणार की चॅप्टर इतका इझी बेसिकली इन्क्लूड करून देतोय. बट चॅप्टरचं जर ऍव्हरेज काढायचं म्हटलं ना बाळांनो, तर ऑलमोस्ट 2 to 3 क्वेश्चन कंपल्सरी काय असणार नीट साठी येताना बघायला भेटणार आहे. एक दुसरा कोणीतरी पेन द्या रे. हा, नीटची क्वेश्चन किती असणार आहे तुम्हाला? 2 to 3 क्वेश्चन नक्की डेफिनेटली तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आता पर्स्पेक्टिव्हने जर आपण डिस्कस करायला गेलो, राईट ना,
किती? हा, थांब की जरा बघतो ना, मला स्मूथनेस फील होणं झालंय रे. 2 to 3 काय असणार आहे, नीटचे क्वेश्चन्स त्यांना बघायला भेटणार आहेत. वा 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 वा. डोळा बघून तरी मारायचा होतास. हा का, तेच म्हणते ना, जरा डोळा उजव्या कानावर टाकायला पाहिजे होतास पक्का. साईडच फिरतली असते का नाही, मजा आली असते जरा. आरवडी पासून पीएस पासून एकच काम, राईट ना, टेन्शन नाही. राईट ना. बघा याच्यामध्ये काय असणार आहे. आ तर डावा मारायला, डावा फोडायला पाहिजे होता, राईट ना. मजा आली असते. ठीक आहे, लक्ष द्या. सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, इकडे लक्ष दे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, राईट ना. राज सरांच्या समोर सर हे बघा, राईट ना. किती अवघड होऊन जाईल ते. 2 to 3 काय असणार आहे, मेनली मेन्शन करून दिले तुम्हाला क्वेश्चन्स, इच अँड एव्हरी एक्झाम साठी दिलेले आहेत. आणि जास्त हायलाइट टॉपिक जर घ्यायचे म्हणतात, काही स्पेसिफिकच आहे, जास्त पण काय नाहीत. एक म्हणजे काय असणार, कॉन्ट्रासेप्शनचा एक टॉपिक आहे. आणि एक टेक्निक आहे बघा, ART म्हणून, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, राईट ना, इनफर्टिलिटीच्या अंडर येताना बघायला भेटणार आहे. हे 2 टॉपिक असे एकदम मेजर खतरनाक लेवलचे टॉपिक असे की जे जर का तुमचे चांगले प्रिपेअर जर झाले, आरामात याच्यावरचे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. आणि त्यालाच आपण चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये अंडरस्टँड करून घेणार आहे. बाकी पहिला स्टेटमेंट सगळं सगळं काय दिलं माहिती का, थेरॉटिकली, जे तुम्ही वाचलं तरी अंडरस्टँड होऊन जाईल की नक्की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे नक्की काय असतं ना, हेच इंट्रोडक्शन पार्टमध्ये देऊन टाकलं. सो मी ऑब्व्हियसली त्याला त्याच कन्सर्न मध्ये घेऊन टाकणार आहे, आरामात कव्हर होऊन जाईल, राईट ना. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला जास्त काही प्रिपरेशन करायच्या व्यतिरिक्त, एनसीडीच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाहीये. आणि हा एक चॅप्टर तुमच्या डे टू डे, जसं आपण ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर बघितला, डे टू डे लाईफ मध्ये आपण बेसिकली त्याला प्रॉपर काय करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, राईट ना. ज्या काय स्पेसिफिकली तुम्हाला पहिल्यांदा आपल्या सिस्टम बद्दल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन दिली, की ज्याच्यामुळे तुम्हाला काय होतंय, की अंडरस्टँड होते की ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये मेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशी आहे, फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशी आहे, कसे काही जणांच्या मध्ये सिम्प्लिसिटी आहे, कॉम्प्लेक्सिटी आहे, राईट ना, हे दोन्ही अंडरस्टँड करू शकतो, राईट ना. सो हे अंडरस्टँड झाल्यानंतर ना, आता महत्वाचा पार्ट काय असणार आहे, की जे रिप्रोडक्शन आपण बघतोय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण बघितले, प्रायमरी सेकंडरी सेक्स ऑर्गन असणार आहेत, त्यांची आपल्याला आता हेल्थ मेंटेन करून ठेवायचे, राईट ना. सो हेल्थ जर का बेसिकली हा वर्ड जर इंट्रोड्यूस करून घ्यायचा म्हटलं ना, तर बाळांनो, हेल्थ इज नॉट वन पर्स्पेक्टिव्ह, मीन्स काय असणार आहे, अब्सन्स ऑफ डिसीज, राईट ना. एखाद्या पर्सन मध्ये अब्सन्स ऑफ डिसीज आहे म्हणजे तो बेसिकली हेल्थ आहे अशातला काही संबंध येत नाही, राईट ना. त्याच्यामध्ये अजून काही प्रॉपर्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजे तो जो पर्सन असणार, रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या कन्सर्न मध्ये हेल्थ जो वर्ड देतो ना, त्याच्यामध्ये अर्लियर स्टेजमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर त्या पर्सनची काय झाली पाहिजे, फिजिकल हेल्थ कशी पाहिजे बाळांनो, आपल्याला नॉर्मल असणं गरजेचे आहे. बघा एनसीटीचा कंटेंट मेनली मेन्शन करून देतोय, अंडरस्टँड होऊन जाईल. हेल्थच्या पर्स्पेक्टिव्ह जर घ्यायचं म्हटलं तर फिजिकल कसं आहे, फिजिकल हेल्थ, राईट ना. फिजिकल हेल्थ त्याची स्ट्रॉंग असायला पाहिजे, राईट ना. खाता पिता मस्तपैकी चालतंय फिरतंय, राईट ना. पाय मोडलाय, राईट ना, लहानपणापासूनच पाय कमी आहे, हातपाय बेसिकली डोळाच कुठेतरी गेलाय, राईट ना, लहानपणापासून म्हणतोय बरं का. और इव्हन काय असणार आहे, कधी कधी बेसिकली ऍक्सिडेंटच्या केसमध्ये पण आपण तुम्हाला बघायला भेटणार आहे. बरं, नवले ब्रिज कोणाला माहितीये, किती ऍक्सिडेंट खतरनाक होतात माहितीये का. लिटरली सांगतोय, जाता 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 लिटरली इतके म्हणजे 2025 नोव्हेंबर डिसेंबर जाता जाता खतरनाक लेवलचे तिथे काही ऍक्सिडेंट सगळे झालेले आहेत माहितीये का. म्हणजे एक ट्रक लिटरली सांगतोय 10-12 गाड्यांना असं सरळ घेऊन गेलेला आहे. ट्रक लिटरली, आणि तो हेवी भरलेला, कशाने माहितीये का, भरलेला बेरिंग्स असतात ना, आपण गाड्यांमध्ये बघा बेरिंग्स युज करतो बघा, किंवा तुम्ही सायकल वगैरे चालवताना रिपेअर वगैरे करताना कधी गेले का, त्याच्यामध्ये बेरिंग्स, त्याच्या रिंग छोटे छोटे गोळे असतात बघा त्याच्यामध्ये. तर त्या बेरिंग्सनं भरलेली बेसिकली काय होतं माहिती का, तो ट्रक होतो बाबा किती हेवी असणार आहे. लिटरली त्या गाड्यांना एका मागं एक सगळ्यांना घेऊनच चालला, चला लुटूनच काढूया सगळ्यांना, राईट ना. देन त्यानंतर एक गाडी अशी ब्लास्ट झाली का नाही, तिथं आग म्हणजे एकदम धूर 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 जागा झाला होता. अशी सिच्युएशन होते. मग अशा केसेसमध्ये जो काही पर्सन मेला तो मेला, त्याला काही करू शकत नाही. बट जो बेसिकली त्याच्यामध्ये एखादा ऑर्गन जर त्याचा गेला, तर तो कसा फिजिकली डिफॉर्मिटी फॉर्म झाला, त्याची हेल्थ नॉर्मल आपण नाही कन्सिडर करू शकत नाही. फर्दर कसं असणार आहे, इमोशनली कसा पाहिजे बाळांनो, नॉर्मल पाहिजे. इमोशनल, राईट ना. चालता फिरता आमचे इमोशन कधी इकडे पळतात, कधी तिकडे पळतात, कधी कधी कुठेच पळत असतात, राईट ना, काय सांगू शकत नाही कधी कसं बेसिकली, म्हणजे बघा किती मॅटर करताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर ना बिहेवियर अनएक्सपेक्टेड आहे, राईट ना सर. डोंट एक्सपेक्ट फॉर अस, राईट ना, फ्रॉम बिहेवियर मॅटर करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. बिहेवियर पण काय असणार आहे त्याच्यामध्ये मॅटर करताना बघायला भेटणार आहे. आणि अल्टिमेटली काय असणार आहे सोशल, सोशल. आता या केसमध्ये जो पर्सन फिजिकली स्ट्रॉंग आहे, इमोशनली स्ट्रॉंग आहे, बिहेवियर त्याचा चांगला आहे, आणि सोशली पण बेसिकली कसं एकदम हेल्दी असेल, तर तो पर्सन आपण काय म्हणतो, येस हेल्दी पर्सन आपण कन्सिडर करू शकतो. तर रिप्रोडक्टिव्ह केसमध्ये इमॅजिन करा, जर का पर्टिक्युलरली तो पर्सन फिजिकली जर डिफॉर्मिटी असेल, म्हणजे गोनाडिस नाही, टेस्टिस नाही,
ओव्हरी नाही, राईट ना, ही कंडिशन झाली. एक्सटर्नल जेनेटिक्स बेसिकली कॉप्युलेशन करण्यासाठी मेलकडे बेसिकली पेनिसमध्ये काय डिफॉर्मिटीज क्रिएट झाल्यात, जस्ट लाईक ईडी. काय असणार आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन क्रिएट झालेले आहेत, तर त्या फिजिकली डिफॉर्मिटी झाली, अनहेल्दी पर्सन झाला. इमोशनली, राईट ना, इमोशनच्या केसमध्ये आपण बेसिकली काय करतो माहितीये का, की बिफोर द बेसिकली मॅरेज खूप सारे बेसिकली कांड करून बसतो, आणि त्या इमोशन्समुळे काय होतात की मग परत 72 IPL. आता इनडायरेक्टली खूप साऱ्या गोष्टी जरा आता समजून घ्या रे, भावना समजून घेता, राईट ना. देन त्यानंतर काय असणार की स्पेसिफिकली फर्स्ट ट्रायमेस्टर सेकंड ट्रायमेस्टर चेकआउट करत बसा, राईट ना. सरप्राईज कंडिशन येताना बघायला भेटणार आहे, टेन्शन एन्झायटी क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, बिकॉज अबाउट इमोशन्स मध्ये आल्यामुळे. फर्दर काय असणार आहे, बिहेवियर. कधी कधी तुम्ही बघता आता जनरली हे टॉपिक्स इतके इंटरेस्टिंग आहेत की बस हा चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर म्हणजे तुम्ही खूप कोरिलेट करू शकता. बिहेवियर मध्ये काय होणार, सोशल मध्ये तुम्हाला सांगतो, सोशल मीडिया एवढा खतरनाक लेवलचा बेसिकली आता आपल्यावरती इम्पॅक्ट करत चाललेला आहे की वाचले वास, राईट ना. तुम्ही इन्स्टा ओपन करा, युट्यूब ओपन करा, फेसबुक ओपन करा, किंवा बेसिकली आता व्हॉट्सअपवरती पण आता ग्रुप्स बनायला लागले, चॅनल्स बनायला लागले, राईट ना. त्याच्यावरती तुम्ही चेकआउट करू शकता. हे सोशल मीडिया आपल्या बेसिकली काय करतोय म्हणून माहितीये का, ब्रेन मध्ये अनवॉन्टेड कचरा सगळा भरत चाललेला आहे. त्या कचऱ्यामुळे काय होतं माहितीये का, की ती गोष्ट पाहिल्यानंतर ना, राईट ना, ऐकल्यानंतर ना, वाचल्यानंतर ना, कुठं ना कुठेतरी आपल्या रेग्युलर बिहेवियर मध्ये चेंजेस येताना बघायला भेटणार आहेत. काय असणार, चेंजेस येताना बघायला भेटणार आहेत. आणि देन त्यानंतर ना आपण त्या बेसिकली इमोशन्स मध्ये, राईट ना, की बाबा आता खरंच मला नीड आहे या गोष्टीची, तर मला गोष्टी करायला पाहिजे, आपण असं बेसिकली थिंकिंग करतो. आणि त्यामुळे काय असणार आहे, लाईफमध्ये इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. सो या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करताना बघायला भेटणार आहे. सोशल एखादा पर्सन पर्टिक्युलर तुम्ही बघू शकता, राईट ना. आणि यांच्यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगेन, मेंटल पण मॅटर करते. फिजिकली, सोशली अँड मेंटली जो पर्सन वेल आहे तोच ऍक्च्युली हेल्दी पर्सन आहे, असं WHO म्हणते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कन्सर्न मध्ये एनसीटी मध्ये काय केलंय की WHO ने यांना बेसिकली जास्त प्रायोरिटाईज केलंय, अरे सर नो, राईट ना. WHO ने काय केलं की यांना बेसिकली प्रायोरिटाईज होताना बघायला भेटणार आहे, राईट ना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. असं काय म्हणतात, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये फिजिकली, इमोशनल, बिहेवियर, सोशली पर्सन कसा पाहिजे माझा, स्ट्रॉंग पाहिजे. या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला इन्क्लूड करून दिलेला आहे. मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बद्दल कशा प्रकारे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तुम्ही बघताय. आज प्रेझेंट मोमेंटला खूप सारे बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला आता मी प्रॅक्टिकली काही एक्झाम्पल देत चालू बघा. रिसेंटली एक बेसिकली काहीतरी 3-3.5 वर्षाची बेसिकली मुलगी, कळलं ना, की ज्याच्यावरती अनैतिक संबंध बेसिकली का मेलने केलेत, आणि त्याचं एज जर घ्यायचं म्हटलं तर ऑलमोस्ट 20-25च्या एज पेक्षा जास्त असणार, राईट ना. काय कंपॅरिझन आहे बघा, बिकॉज ऑफ व्हॉट, सोशली कसं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे, त्यामुळे बिहेवियर चेंज झालं, राईट ना. आणि त्यामुळे कसं आहे, इमोशन्स मध्ये येऊन फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली, आणि त्यामुळे त्याचा रेट म्हणजे जो रिझल्ट आहे तो एकदम एक्स्ट्रीम लेवलला गेला. हे पॉइंट्स आहेत बाळांनो, म्हणजे आपण किती मेंटली, फिजिकली, इमोशनली, सोशली ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे बघा, राईट ना. अदरवाईज आता टीचिंग करतोय, टीचिंग करत असताना काय माहितीये का, इमोशन्स दुसरीकडे पळत असतात, कशामध्ये, टॅबमध्ये काय चालतंय काय नाही हे जरा बघावं, तिकडे आपलं जात असतंय, राईट ना. सोशल मीडिया भेटलेलं आहे, टॅबवरती काहीतरी करत बसायचं, म्हणजे आपण इथं फिजिकली आहोत बट मेंटली इथं नाहीये. इमोशनली आपण इथे नाही, आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये, तर तुम्हाला ते कन्सेप्ट प्रॉपर अंडरस्टँड होताना बघायला भेटणार आहे. सो सिच्युएशन काय केली तिथे मेनली मेन्शन करून टाकलेले आहेत. बट आता हे हेल्थ कोणाच्या कन्सर्न मध्ये घेतोय, रिप्रोडक्शन. बाकी कन्सर्न मध्ये जो असणार आहे आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये डिस्कस करू, बट इथं मेन कन्सर्न कोणाबद्दल असणार आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या कन्सर्न मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर इथं डिफरंट डिफरंट टाईपच्या ऍस्पेक्ट इथं आलेले आहेत मॅडम, राईट ना. आणि ते ऍस्पेक्ट आपल्याला काय करायचे, मेनली स्टडी करून घ्यायचे आहेत. आणि यासाठी एनसीटीचा जो कंटेंट दिला का नाही, त्याला तुम्ही चांगलं जरी प्रिपेअर केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बेसिकली कन्सर्न मध्ये घ्यायचं म्हटलं तर एक तुम्हाला बेसिकली बघा, फॅमिली प्लॅनिंगचा एक इव्हेंट मेनली मेन्शन करून दिला बघा. 1951 मध्ये इंडियामध्ये फर्स्ट टाइम एस्टॅब्लिश झालेला आहे, कोण, फॅमिली प्लॅनिंग, राईट ना. फॅमिली प्लॅनिंगचा प्रोग्राम मेनली मेन्शन करून दिलेला आहे. तर हा जो बेसिकली टाइम पिरियड माहिती असायला पाहिजे आणि काय आलं ते माहिती असायला पाहिजे. त्याच्या अंडर आपण फक्त आणि फक्त कोणाबद्दल स्टडी करत होतो माहिती का, कॉन्ट्रासेप्शन. तुम्ही जर डिस्कस करायला गेला तर पर्टिक्युलरली त्याच्या अगोदर आपले पॉप्युलेशन जे होतं आणि त्यानंतर जे पॉप्युलेशन बघायला भेटणार खूप व्हेरिएशन आहे बाळांनो, राईट ना. खूप जबरदस्त व्हेरिएशन येताना बघायला भेटणार आहे. सो व्हेरिएशन मध्ये काय काय चेंजेस झाले ते आपण डिस्कस होतोय बाय दिस चॅप्टर, क्लिअर होते. आणि देन त्यानंतर कॉन्ट्रासेप्शनच्या कन्सर्न मध्ये फर्दर काय असणार आहे, प्रीनेटल, पोस्ट नेटल, राईट ना. नेटल म्हणजे काय असते, बर्थ, राईट ना. बर्थच्या आधी, बर्थच्या नंतर, ड्युरिंग द बर्थ, अँटीनेटल मेनली मेन्शन करतो आपण. या केसेसमध्ये कोणकोणत्या बेसिकली त्या फिमेलनं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या केसमध्ये असं नाही की पर्टिक्युलरली मेलला मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची केअर घ्यायची, फिमेलला फिमेलच्या बेसिकली काय असणार आहे की पर्टिक्युलरली रिप्रोडक्टिव्ह ची फक्त हेल्थ घ्यायचे, केअर घ्यायचे. याच्यामध्ये एवढंच नाही ऍस्पेक्ट, ओव्हरऑल असणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे की जे बर्थ झालेलं बेबी असणार आहे, त्याची पण केअर येणार आहे,
मदर जी असणार आहे तिची पण केअर येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर याच कन्सर्न मध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या कन्सर्न मध्ये आपण डिफरंट डिफरंट बेसिकली डिसीजेस जे होतात त्यांच्याबद्दल डिस्कस करणार आहे. व्हरायटी ऑफ डिसीजेस मेनली मेन्शन केले, बॅक्टेरियल असणार आहेत, व्हायरल असणार आहेत, फंगल असणार आहेत, प्रोटोझोल बेसिकली डिसीज मेनली मेन्शन करून दिलेत आणि त्याचे स्पेसिफिकली सिम्पटम्स ओव्हरऑल बॉडीवरती कोणकोणते आहेत हे इव्हन इन्क्लूड करून टाकलेले आहेत. देन त्यानंतर असे काही डिसीजेस आहेत की जे डिसीजेस रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या कन्सर्न मध्ये लिटरली सांगतो बाळांनो क्युरेबलच नाहीयेत. एकदा जर का डिसीज झाला तर झाला, राईट ना, त्याला आपण क्युअर करू शकत नाही, त्याच्यामध्ये डेथ कंपल्सरी आहे. हे पॉईंट दिलेले आहेत. देन त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या कन्सर्न मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही बघता आजूबाजूला तुमच्या फॅमिलीमध्ये बघा कोणतरी असे एक नाहीतरी कपल्स बघायलाच भेटतील, फिजिकली एकदम स्ट्रॉंग आहेत, हेल्दी आहेत, राईट ना, वेट एकदम परफेक्ट मॅचेबल आहे, बट काय होते मॅरेज झाले पण अजून 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, मुलंच नाही त्यांना अजून. फिजिकली तर स्ट्रॉंग आहेत, बट कुठे ना कुठेतरी बेसिकली जे इंटरनल लेवलला इमोशन्स असणार किंवा अदर थिंग्स असणार कुठे ना कुठेतरी त्या स्पेसिफिकली रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती काय करतात, अफेक्ट करतात. म्हणून आपण स्पेसिफिकली हेल्थच्या कन्सर्न मध्ये आपण किती मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग असायला पाहिजे हा पॉईंट इथं मेनली मेन्शन करून दिलेत. जो पर्सन इमोशनली राईट ना आणि पर्टिक्युलर असणारे मेंटली स्ट्रॉंग आहे ना त्याची फिजिकल स्टेटमेंट एकदम कॉन्स्टंट राहताना बघायला भेटणार आहे, एकदम परफेक्ट एकदम राहताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो तो ऍस्पेक्ट सगळा आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहे. सो तर डायरेक्टली मी जी एंट्री मारणार आहे ते कोणावरती आपल्या असणार आहे, एनसाइड वरती. एनसाइडचेच कन्सर्न याच्यामध्ये घ्यायचं कारण की थेरॉटिकली पहिला पार्ट आहे. सो बघूया आपण त्याच्यामध्ये काय दिलंय. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, चलो. व्हॉट इज डिश? खरंच का, इथं काय व्हायला लागलं? कुठं यायचं वाय कुठे आहे? वाय वाय पाय. हा, विद्यासरिता होगी कनेक्ट मग. कनेक्ट. कनेक्टेड. अय, मला परत मिनिमाइज करा काय राव. झालं ना विद्यासरिता कनेक्टेड. हम्म. साइट कांट बी रिच्ड वाय. मग तर इश्यू आहे बघा. ठीक आहे, इथून आपण रीड करूया आताच्या या केसमध्ये, नंतर बघतो त्याचा काय इश्यू आहे, कव्हर करून टाकू. दिसतंय तुम्हाला? मला जे दिसतंय तुम्ही तुमच्या एनसाइड मध्ये चेकआउट करा. ठीक आहे ना, आणि त्याच्यामध्ये जे काही पॉईंट आपल्याला एक्स्ट्रा इम्पॉर्टंट वाटतील ते मी तुम्हाला ऑन द वे तुम्हाला सांगत जाईन, ते तुम्ही फक्त त्याच्यामध्ये काय करा प्रिपेअर करत चला, राईट ना. हा एक असा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये काही रिड्यूस झाले नाहीत किंवा काही ऍडिशन झालेले नाहीत, त्यामुळे काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आय थिंक मला वाटतं तुमच्या चॅप्टरमध्ये 3 नंबरचं दिलं असणार आहे, राईट ना. इथं आपला काय असणार आहे 4 नंबरचा आहे, त्यामुळे ओल्ड इन्सर्ट आहे, त्यामुळे काळजी करू नका एवढं काय. मी तुम्हाला आताच क्लिअर करून टाकतोय. अर्लियर स्टेजमध्ये जर सांगायचं म्हटलं तर इथे काय मेंटेमेशन केलं WHO न, कोणाची डेफिनेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची जी डेफिनेशन असणार आहे त्या पर्स्पेक्टिव्हनं एक पर्सन कसा पाहिजे बाळांनो, फिजिकली, इमोशनली, बिहेव्हिअरल और काय असणार सोशल कसा पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. तर तो पर्सन कसं असणार आहे, हेल्दी पर्सन आपण असं कन्सिडर करून घेऊ शकतो, राईट ना. देअरफॉर अ सोसायटी विथ काय असणार, पीपल हॅव्हिंग फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड नॉर्मल इमोशनल अँड बिहेव्हिअरल इंटरॅक्शन अमंग देम काय असणार, ऑल द सेक्स रिलेटेड ऍस्पेक्ट माइट बी कॉल्ड एज अ रिप्रोडक्टिव्ह हेल्दी, राईट. जो पर्सन असं असणार बघा किती सिंपल लँग्वेज मध्ये दिलेत, सिंपल साधी इंग्लिश लँग्वेज आहे बाळांनो, ज्याला हे म्हणजे तुम्ही नीट समजून घेतलं ना आरामात सगळे पॉईंट्स कव्हर होऊन जातील, राईट ना. त्या पर्स्पेक्टिव्ह देऊन टाकलेत. आता याच्याबद्दल काय असणार डिफरंट डिफरंट थिंग्स इथे इंट्रोड्यूस करून दिलेत ना. काय याचा इतका इम्पॉर्टन्स आहे ते सगळं आपण आता याच्यामध्ये अंडरस्टँड करायला चालू करूया. सो फर्स्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे, 4.1 रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम्स बद्दल इथे आपण काय करतो की थोडंसं डिस्कस करून घ्या, स्ट्रॅटेजीज वगैरे जे काय असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत, राईट ना. म्हणजे बघा रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या कन्सर्न मध्ये रिप्रोडक्शन हे जे बेसिकली होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ पॉप्युलेशन जे वाढतंय त्याचा स्पेसिफिक आपल्या मेनली मेन्शन करू शकतो की जे इंडियाचं पॉप्युलेशन असणार त्याच्यावरती काय इफेक्ट होतोय की नाही, पॉप्युलेशन कमी झालंय का वाढलंय, त्याच्या मागचे काय काय रिझन्स असणार आहेत. बरं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल नॉलेज आजकाल बेसिकली सगळ्यांना देणं का गरजेचं आहे,
हे सगळ्या गोष्टी काय केल्यात की याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेत. काय सांगतात बघा, इंडिया वॉज द अमंग द फर्स्ट कंट्री इन द काय असणार वर्ल्ड द इनिशिएटेड काय असणार ऍक्शन प्लॅन अँड प्रोग्राम ऍट द नॅशनल लेवल, राईट ना. म्हणजे इंडियामध्ये फर्स्ट टाइम तुम्हाला इंडिया असा एक पहिला आहे की ज्याच्यामध्ये काय करावं लागेल, फॅमिली प्लॅनिंग करावी लागली. म्हणजे इमॅजिन करा, फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम एस्टॅब्लिश करावा लागला, राईट ना. एवढी खतरनाक कंडिशन क्रिएट झाली होती. मग त्यांनी जे बेसिकली दिले त्याला नाव काय दिलं, फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम बेसिकली दिलं. तर टाइम पिरियड किती असणार म्हणून 1951. डायरेक्ट फर्स्ट ऑफ ऑल पहिला तुमचा क्वेश्चनचा काय असणार स्टेटमेंट आहे त्यांना बघायला भेटणार आहे. काय माहिती पाहिजे, इंडिया फर्स्ट टाइम, राईट ना, फर्स्ट फर्स्ट टाइम इनिशिएशन घेतलेले आहेत कशासाठी, फॅमिली प्लॅनिंग साठी. किती मध्ये, 1951 मध्ये, बस. आणि इथून आता स्टेटमेंट कसे घुमवतात ते तुम्हाला त्याच्यामध्ये मी मेन्शन करून घेतो. फर्दर काय सांगतो, वेअर द पिरियडिकली असिस्ट ओव्हर द काय असणार पास्ट डिकेट्स. म्हणजे काय केलं जाते बघा, प्रत्येक 10 वर्षानंतर वर्ड काय यूज केला बाळांनो, डिकेट्स. हा तुम्ही बेसिकली काय करता, मिस करता. डिकेट्स म्हणजे काय असणार आहे, 10 वर्षानंतर. प्रत्येक 10 वर्षानंतर सांगा इंडियामध्ये जनगणना होती का नाही रे, होते ना, राईट ना. आपण त्याच्यामध्ये बघतो आणि त्यानंतर नंबर ऑफ बेसिकली पीपल किती असणार किती नाही ते आपण आयडेंटिफाय करतो. 2011 पर्यंत झाली, 2021 ची नाही झाली, बिकॉज ऑफ व्हॉट, कोरोनामध्ये, राईट ना. आता 2031 ची होईल, सगळ्यांना सरप्राईज भेटणार आहे. नंबर वाढलाय का कमी झालाय त्याचा, नाही का. बट हे अंडरस्टँड करून घेऊ शकता, वाढलाच असणार. वा, किती कॉन्फिडन्सने बेसिकली सांगायचं चाललंय, वाढलाच असणार. इंडिया आहे सर, हमारा इंडिया, राईट ना. काही पीछे नाही रहेंगे हा, तर कंडिशन असणार आहे बघा. सो इम्प्रूव्ह प्रोग्राम काय असणार आहे, कव्हरिंग इथं बेसिकली बघा, म्हणजे इंडियाचं किती कॉन्ट्रीब्युशन ओव्हरऑल पॉप्युलेशन मध्ये जे बघायला भेटणार ते पण आज मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करून टाकेन, अंडरस्टँड होऊन जाईल. सो इथला पॉईंट समजला. पहिल्यांदा काय असणार आहे, इथे जर स्टेटमेंटमध्ये काय केलं, डिकेट्स बद्दल अदर काहीतरी पर काय ओव्हर द इयर्स जर दिलं, राईट ना, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. और 100 इयर जर मेंशन केलं तरी चुकीचं होऊ शकतं. वर्ड काय दिलाय, डिकेड. सो यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार दिस स्टेटमेंट्स और वर्ड द मिनिंग, राईट ना. हे माहित असेल तर आरामात तुम्ही क्लिअर करू शकता. इम्प्रूव्ह प्रोग्राम्स कव्हरिंग वायडर काय असणार आहे, तुम्हाला यामध्ये काही टॉपिक्स इथं कव्हर करताना बघायला भेटणार. त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार हे नीट समजून घ्या. इथं खूप सारं कन्फ्युजन करणारे स्टेटमेंट आहेत, म्हणून मी एनसीटीला स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला क्लिअर करत चाललेलो आहे. त्यामुळे एनसीटी चांगली क्लिअर झाली, मोर दॅन सफिशियंट आहे. काय सांगितलं जाते बघा, ज्यावेळी फॅमिली प्रोग्राम चालू केला ना बाळांनो, तर त्याच्यामध्ये काय करणार, फॅमिली प्लॅनिंग मध्ये पहिल्यांदा आपण कोणाबद्दल डिस्कस करत होतो, काय असणार आहे, फक्त आणि फक्त कॉन्ट्रासेप्शन बद्दल डिस्कस करत होतो. आणि त्याच्यामध्ये पण खूप सारे कॉन्ट्रासेप्शन मधले काय टेक्निक होते, अशातला काय भाग नव्हता. स्ट्रेट फॉरवर्ड जर सांगायचं म्हटलं तर असंच पहिल्यांदा काय माहितीये का, की बेसिकली नसबंदी तुम्ही ऐकलं असेल बघा, नसबंदी, राईट ना. नसबंदीमध्ये काय केलं जातं, मेल आणि फिमेल मध्ये खचाक, राईट ना, स्टरिलायझेशन, आहे ना, स्टरलायझेशन प्रोसेस. म्हणजे काय केलं जात होतं, की पूर्वीच्या काळी जर का स्पेसिफिकली एखादा पर्सन कोणी नसबंदी करून घेत असेल, तुम्ही खूप सारे म्हणजे आता मूवीज वगैरे तुम्ही बघितले असेल, मराठी मूवीज वगैरे पण आहेत नसबंदीच्या केसमध्ये खूप सारे येतात बघा त्याच्यामध्ये, राईट ना. और इव्हन काय असणार आहे, की त्याच्यामध्ये हॉलिवूडच्या पण मूवीज मध्ये खूप सारे अशा केसेस दाखवताना बघायला भेटणार आहेत, किंवा गावामध्ये पण तुम्हाला खूप अशा कंडिशन बघायला भेटणार. रिझन काय असणार, रिझन हे असायचं की पर्टिक्युलर नसबंदी करून तुम्ही पॉप्युलेशनला कंट्रोल करावं, त्याच्या मागचं रिझन आहे, राईट ना. नाहीतर आपला जोपर्यंत पोरगा होत नाही तोपर्यंत इकडे प्रोडक्शन हाऊस चालूच आहे, प्रोडक्शन घेण्यासाठी, राईट ना. एक मुलगी, दोन मुलगी, दोन, चार, सहा, अर्धा डझन झाले तरी पोरगा नाही, राईट ना. 8 झाले तरी पोरगा नाही. 9 बेसिकली वंशाचा दिवा आल्यानंतर ना प्रोडक्शन हाऊस क्लोज, नो मोर प्रोडक्शन, राईट ना. अशा केसेस येताना बघायला भेटणार, राईट ना. फायनल प्रोडक्ट जो डिझायरेबल प्रोडक्ट होता तो भेटलेला आहे. तर अशा केसेस झाल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे. आता इथं कुठे ना कुठेतरी स्पेसिफिकली काय व्हायचं, की ही जी कंडिशन चालली आहे त्याच्यामध्ये त्या एक मुलगा होण्याच्या कन्सर्न मध्ये कितीतरी केसेसमध्ये काय व्हायचं माहितीये का, किती पर्टिक्युलर जी फिमेल असणार आहे तिला एक्स्ट्रीम लेवलला बेसिकली काय असणार आहे, की मेंटली फिजिकली डॅमेजेस होताना बघायला भेटत होते, राईट ना. सो ते कन्सर्न दिलं होतं. मग त्याच्या अंडर आता आणखीन काय काय कव्हर करायला लागले ते सांगतोय, फॅमिली प्रोग्रामच्या अंडर काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये, करंटली ऑपरेशन अंडर ते काय असणार आहे, बेसिकली मेनली मेन्शन केले, पॉप्युलर नेम इथं मेनली मेन्शन करून दिले, काय असणार आहे, RCH, लॉंग फॉर्म माहिती असायला पाहिजे, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर, RCH. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, ह्या चॅप्टरची काय करा माहितीये का बाळा, थोडीशी एक शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्मची काय लिस्ट बनवायला चालू करा, ठीक आहे ना. या चॅप्टर मध्ये कमीत कमी तुम्हाला सांगतोय 15 ते 20 तुम्हाला नक्कीच काय बघायला भेटेल माहितीये का, शॉर्ट फॉर्म बघायला भेटणार आहे. ठीक आहे, 15 ते 20 आरामात निघताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे याची एक सेपरेट काय करा माहितीये का, म्हणून आणि खूप सिंपल सिंपल फॉर्म मध्ये. पहिला बेसिकली आपण काय बघितला, RCH, रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर, राईट ना. इथं असं नाही की रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर अँड मध्ये टाकलाय बाळांनो. तर ते अँडचं पण मिनिंग बनतंय, की इथं बेसिकली रिप्रोडक्टिव्ह म्हणजे कोणाचे असणार आहे, स्पेसिफिकली ते मदर आणि फादर, आणि चाइल्ड जे असणार आहे त्यांच्या पण हेल्थची केअर घेणं,
हे त्याच्यामध्ये काय असणार आहे मॅटर करताना बघायला भेटणार आहे. सो पॉईंट इथं मेनली इन्क्लूड करून दिलेला आहे. क्रिएटिंग काय असणार आहे अवेअरनेस अमंग द पीपल अबाउट द काय असणार आहे व्हेरियस रिप्रोडक्शन रिलेटेड काय असणार आहे ऍस्पेक्ट राईट ना. सो आरसीएसच्या अंदर तुम्हाला काय काय केले गेले हे तुम्हाला माहित असायला पाहिजे बाळांनो राईट ना. सो आरसीएच वरती जर टॉपिक तुम्ही टाकला तर त्याच्यामध्ये पहिला बेसिकली टॉपिक असणार अवेअरनेस रिलेटेड टू वॉट काय असणार आहे बेसिकली येस रिप्रोडक्शन रिलेटेड काय असणार ऍस्पेक्ट. हा तुमचा पहिला टॉपिक आला. मी तुम्हाला सांगत होते तुम्ही जस्ट नोट डाऊन करत नाही वाटल्यास सेपरेट नोटबुक मध्ये हे तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होऊन जाईल राईट ना. म्हणजे कसं मध्ये एक कलेक्शन येऊन जाईल की आरसीएच्या अंडर काय काय केलेलं आहे आपण. कारण की याच्यामध्ये काय होतं माहिती आहे बाळांनो तुम्ही परत नेक्स्ट टाइम जर करत बसला तर मग राहते ना राहते ध्यानामध्ये ऑन द वे जे सांगत चालू का नाही त्याला फक्त इन्क्लूड करत नाही. कारण की आर्स अंडर दी आरसीएच वी परफॉर्म डॅश डॅश थिंग्स और वी डिस्कस डॅश डॅश थिंग्स असा क्वेश्चन बनतो. सो त्याच्यामध्ये पहिला पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिलेत किंवा फॅमिली प्रोग्रामच्या अंडर आपण घेऊ शकतो. फर्दर काय सांगितलं बघा याच्यामध्ये सपोर्ट फॉर बिल्डिंग अप द काय असणार आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. आता मेजर काय असणार आहे टास्क इथं मेनली मेन्शन करून देते. पहिलं काय असणार आहे अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. काय करायचं आहे अवेअरनेस. सेकंड थिंग काय असणार आहे यांच्यामध्ये की पर्टिक्युलर सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे राईट ना रिप्रोडक्टिव्ह फॅमिलीच्या केसमध्ये. हे दोन पॉईंट आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. एनसीटीच्या इच अँड एव्हरी लाईन मधले क्वेश्चन्स आहेत ना म्हणून क्लिअर करून देतोय. अनदर थिंग इज काय असणार आहे विथ द हेल्प ऑफ आता बघा हा अवेअरनेस कसा क्रिएट केला जाणार आहे मला सांगा. की पर्टिक्युलरली तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का आता तुम्ही बघा सोशल मीडियावरती आहे ना एका गाडीचा लय म्हणजे एकदम हवा चाललेली आहे. टाटा सियारा. मला सांगा टाटा सियारा बनली कुठं शोरूम त्यांच्या बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये राईट ना. बट आपल्यापर्यंत पोहोचली कशी सोशल मीडिया. अरे अंडरस्टँड होते का. मग मला सांगा आरसीएच बद्दल किंवा स्पेसिफिकली मला फॅमिली प्लॅनिंग बद्दल इच अँड एव्हरी पर्सनला सांगायचं आहे काय असणार आहे माझ्याकडे सोशल मीडिया असणार आहे. एस्पेशली काय असणार त्याच्यामध्ये ऑडिओ. पूर्वीच्या काळामध्ये बेसिकली पर्टिक्युलर व्हॉट्सअप तर नव्हता राईट ना. रेडिओ होता ना. एफएम लावला की एफएम वरती सगळ्या मूवीज त्यानंतर काय असणार मूवीज राहतात. मॅचेस लिटरली मॅच मॅच कुठे चाललंय मला सांगा. मॅच चाललंय बेसिकली पाकिस्तानमध्ये घ्या किंवा पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलिया घ्या साऊथ आफ्रिका घ्या राईट या साईडला मॅचेस चाललेत. बट आपण इंडियामध्ये बसून ऐकत होतो बिकॉज ऑफ वॉट एफ एम. आणि तुम्ही खूप वेळा बघितलं असेल बघा की ज्याच्या वेळी बेसिकली मॅचची ऍड येणार आहे त्याच्यामध्ये ऑडिओ तुम्हाला बेसिकली ऍडव्हर्टाईज त्यांना बघायला भेटणार आहेत. जुन्या जुन्या खूप साऱ्या भारी भारी याच्यात तर यांच्यामध्ये पण खूप साऱ्या बेसिकली काय केलेत की तुम्हाला फॅमिली प्लॅनिंगच्या ऍड्स बघायला भेटणार आहेत. जुन्या खूप साऱ्या आहेत. त्यानंतर चॅप्टर ज्यावेळी संपल ना त्यावेळी आपण त्याच्या काय ऍड बघूया कशा काय 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 केलं जात होतं बाबा फॅमिली प्लॅनिंगसाठी राईट ना. सो त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला नारे लागताना बघायला भेटत होते. हम दो हमारे दो राईट ना. आता पण लागतात आणि पूर्वीच्या काळामध्ये पण असायचे राईट ना. सो खूप इंटरेस्टिंग लेवलला काय केलेत माहिती आहे का त्यांचे दिलेले नो प्रॉब्लेम आपण बघूया. व्हिज्युअल मध्ये काय असणार आहे माहिती आहे व्हिज्युअल काय केले जाणार आहे व्हिडिओज आता येतात बघा ऍडव्हर्टाईज त्यांना बघायला भेटणार आहेत. और इव्हन काय असणार आहे पूर्वीच्या काळामध्ये समजा व्हिडिओ नसतील तर काय केलं पेंटिंग पोस्टर वगैरे बनवा. पोस्टरवरती काय करा माहिती का टाकून द्या काय आरसेचा इम्पॉर्टन्स असणार आहे. ह्या कंडिशन पहिला बघायला भेटत होत्या तर ना. बट आता तेवढं एवढं होत नाही कारण की इच अँड एव्हरी पर्सनच्या हातात काय मोबाईल आहे. मोबाईलवरती युट्यूब अवेलेबल चला टाका काय असतंय आरसे तुम्हाला लगेच भेटून जाते. सो पहिला अवेअरनेसचा टॉपिक असणार आहे काय असणार आहे बाय द ऑडिओ बाय काय असणार आहे प्रिंट मीडिया राईट ना. याच्यामध्ये मेनली मेन्शन केले प्रिंटेड करायचं राईट ना. पोस्टर बनवायचे सगळीकडे छापून टाकायचे त्याच्यामधून क्लिअर होताना बघायला भेटणार आहे. आता याच्यामध्ये कोण कोण मदत करते गव्हर्नमेंटल अँड नॉन गव्हर्नमेंटल एजन्सी एनजीओ आपण म्हणतो ना बाळांनो तेच आहेत एनजीओज नॉन गव्हर्नमेंट एजन्सी एनजीओ ऑर्गनायझेशन म्हणजे डिस्कस करू शकतो. मग याच्यामध्ये कोण कोण मदत करते गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट. जर का याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंटच्या केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं का ना तर बघा रिसेंटली मी काय गोष्टी तुम्हाला सांगून देतोय म्हणजे अपडेटेड सांगून देतोय. एक फिमेल डॉक्टर आहे बरं का मुंबईच्या एरियामध्ये एक फिमेल डॉक्टर आहे मला त्यांचं नाव एक्झॅक्टली आठवण झालेत. त्या मुंबईमध्ये एक बेसिकली धारावी नावाचे तुम्ही बेसिकली स्लम एरिया तुम्ही ऐकला असणार राईट ना. तर त्या एरियामध्ये लिटरली सांगतोय झोपडपट्टीच्या त्या एरियामध्ये ती जी फिमेल डॉक्टर लिटरली व्हिजिट करते. आणि व्हिजिट केल्यानंतर ना आता ती काय गव्हर्नमेंटच्या थ्रू जाते अशा त्याला भाग नाहीये. एक नॉन एनजीओ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. ती बाई लिटरली डॉक्टर एक गायनाकोलॉजिस्ट आहे तिथे जाते आणि स्पेसिफिक काय करते माहितीये का की पर्टिक्युलरली तिथल्या ज्या कोणी महिला असणार आहेत त्या सगळ्यांना पर्सनली डिस्कशन करते. आणि त्यांना विचारत असते की तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल क्वेश्चनिंग करत असते राईट ना. की स्पेसिफिकली मेस्टुरेशन प्रॉपर टायमिंग मध्ये होतंय की नाही किंवा स्पेसिफिकली वेजनल फ्लुइड त्याच्यामध्ये येते की नाही राईट ना. देन त्यानंतर काय असणार आहे रिप्रोडक्शन झाल्यानंतर किंवा बेसिकली डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट एकमेकांना देता राईट ना. हे सगळ्या बेसिक बेसिक थिंग्स वगैरे विचारतात की ज्यांच्याबद्दल कोणी त्या बेसिकली पॉप्युलेशन मध्ये कोणी डिस्कसच करत नाही. कारण की त्यांना त्याच्याबद्दल बेसिक नॉलेज आहेच नाही राईट ना. इव्हन आपण आतापर्यंत म्हणतो की बाबा काय की मेन्स्ट्रुएशनच्या केसमध्ये आपण सॅनिटरी पॅड युज करायला पाहिजेत. बट ऍक्च्युली त्या स्लम एरियामध्ये तेवढी त्यांच्याकडे पैसाच नाही की बेसिकली सॅनिटरी पॅड परचेस करू शकतील. मग त्याच्यामध्ये काय असणार क्लॉथ पाहिल्यासारखीच अजून पण स्थिती चालू आहेत. मग त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे काय असणार आहेत इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहेत. मग हे एनजीओ काय करतात माहिती का त्याच्यामध्ये काम करताना बघायला भेटणार आहेत.
फर्दर मेनली मेन्शन काय केले बघा, एजन्सी हॅव टेकन व्हेरियस ऍस्पेक्ट टू काय असणार, क्रिएट द अवेअरनेस अमंग द पीपल अबाउट रिप्रोडक्शन रिलेटेड ऍस्पेक्ट. म्हणजे इथं अवेअरनेस बद्दलच आपण डिस्कस करतोय. बाय द काय असणार आहे, ऑडिओ व्हिज्युअल, बाय द प्रिंटेड, गव्हर्नमेंट आणि काय असणार, नॉन गव्हर्नमेंट एजन्सी. हा पॉईंट त्याच्यामधला इम्पॉर्टंट आपला बाहेर पडला आरसीएच प्रोग्रामच्या अंडरचा. राईट ना, हे माहिती सुद्धा अवेअरनेसच्या कन्सर्न मध्ये आपण डिस्कस करतोय. असे खूप डिफरंट डिफरंट टाईपचे बघायला भेटणार आहेत. कॅम्प लागतात बघा बाळांनो, गावामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे कॅम्प जातात. राईट ना, जस्ट लाईक तुम्ही एनसीसी एनएसएस काय ऐकलंय का? नॅशनल कॅडेट कोर्स, नॅशनल सोशल सर्व्हिस नावाचे बेसिकली काय असतात आपल्या स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये काय असतात की असे स्पेसिफिकली डिपार्टमेंट असतात. तर आमचं ज्यावेळी स्पेसिफिकली मी एनएसएस मध्ये एनसीसी एनएसएस दोन्ही माझं झालं. सो एनसीसी आमचं कधी असायचं की बेसिकली स्कूल लेवलला, एनएसएस थोडंसं कॉलेज लेवलला केलं तर कॉलेज लेवलला 7-7 दिवसांचे आमचे कॅम्प जायचे. आणि त्या कॅम्प मधून आम्ही लिटरली ड्रामा वगैरे करायचो. आता हे बघा, ऑडिओ व्हिज्युअल मध्ये व्हिडिओ बेसिकली ड्रामा नाटक बेसिकली बसवलं जायचं. आणि नाटकांच्या मदतीनं सांगितलं जायचं की बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ किती मॅटर करते. पॉप्युलेशन वाढण्यासाठी जे तुम्ही करताय ना, राईट ना, दिवा, वंशाचा दिवा, राईट ना, तोच इम्पॉर्टंट अशातला भाग नाही. पंथी पण गरजेची आहे. समजतंय का? पंथी असेलच दिवा येणार आहे. पंथी नसेल दिवा कुठून होणार आहे, राईट ना. त्या प्रॉपर्टीज बेसिकली माहित असणं गरजेचं, हे इथे कंडिशन दिलेत. आता फर्दर अजून याच्यामध्ये काय सांगतात बघा, पॅरेंट्स, अदर क्लोज रिलेटिव्ह, टीचर्स अँड फ्रेंड्स ऑल्सो हॅव अ मेजर रोल इन द काय असणार आहे, येस, डिसेमिनेशन ऑफ काय असणार आहे, अबाउट द इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन अवेअरनेस देण्यासाठी काय असणार आहे, या लोकांचं सगळ्यांचं पार्टिसिपेशन होतं. आता याच्यामध्ये मेनली मेन्शन केलं पॅरेंट्स, राईट ना. एक ज्यावेळी गर्ल असते, राईट ना, प्युबर्टीच्या एज मध्ये आल्यानंतर तिला फर्स्ट टाइम ज्यावेळी मेन्स्ट्रुएशन तर तिच्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम तो एक नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि त्याचा अवेअरनेस देण्याचं काम कोण करते? पॅरेंट्स करतात. त्याची आई करताना बघायला भेटणार आहे, वडील करताना बघायला भेटणार आहे. इट्स अ नॅचरल थिंग्स, राईट ना. तिला समजावून सांगितलं की बाबा हे आता तुझ्या कंटिन्युअसली काय असणार, 50 एज पर्यंत मेन्स्ट्रुएशन कंटिन्यू राहणार आहे. बिकॉज यू आर नाव काय असणार आहे, येस, ग्रो व्हायला लागलेस, अडल्ट एज मध्ये मूव्ह ऑन करायला लागलेस, रिप्रोडक्टिव्ह एज तुमचा चालू व्हायला लागलेत. ते प्रॉपर्टी इथे मेनली मेन्शन करून दिले. सो अवेअरनेस कोणाकडून आला? पॅरेंट्स कडून. सेकंड इथे मेनली मेन्शन काय केले, क्लोज रिलेटिव्ह, म्हणजे मी जवळचे घरातलेच, राईट ना, काका काकू इथपर्यंत सांगा, त्याच्या बाहेरचे नाही सांगू शकत हे. लय खतरनाक असते ते, काय पण उलट पुलट सांगून बसले तर मग, राईट ना. फर्दर कोण असणार आहे बघा, टीचर्स. एक आमचं काम चाललंय बाबा, ते तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष देऊन घ्या, राईट ना. असं हॅव मेजर रोज, ना जिना, इकडं नाही जायचं, राईट ना. त्या कार्ट्याला तेवढंच माहितीये जेवढं तुला माहितीये, राईट ना. आणि काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज, मला सगळं माहित, राईट ना. आता लिटरली सांगायला लागलोय, ह्युमन रिप्रोडक्शनच्या वेळी टीचिंग करत होतो ना, मी सांगू का, मी जे शिकवत होतो त्याच्यापेक्षा जास्त पोरांना माहिती आहे. काय बसा, मला माहितीये, राईट ना. मी जे शिकवले का नाही त्याच्यापेक्षा जास्त पोरांना माहिती आहे. युट्यूबवरती धाड धूड धाड सगळं सर्च करून मोकळं झालं असतं. हा, 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 हा. नाही नाही नाही, मी काय म्हणतोय, अभ्यासातलं मी सांगितलं तेवढं, अभ्यासाच्या बाहेरचं म्हणतोय. हा, 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 हा ना. मी याच्यामध्ये काय सांगायला लागलोय, थोडंसं जरा सर्च केलं, राईट ना, काय कसं असतंय कसं नाही, पर्टिक्युलरली सगळ्या गोष्टी सर्च करून, म्हणजे लिटरली सांगायला लागलोय की मेन्स्ट्रुएशनच्या केसमध्ये काय कसा टॉपिक बेसिकली होतो, काय एक्स्ट्रीम कंडिशन वगैरे देईन, त्यानंतर ते टेम्पोन बिम्पोन बेसिकली ज्यावेळी मी युज करायला सांगितले, सॅनिटरी पॅड्स, हे सगळं बेसिकली माहिती का, माहित आहे. आता थोडा वेळ थांबा, अजून ज्यावेळी कॉन्ट्रासेप्टिव्ह चालू होऊन जातील का नाही, लिटरली सांगायला लागलोय. म्हणजे किती रुपयाला आहे, काय फ्लेवर आहे, कसं 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 कसं, सगळं लिटरली म्हणजे एकदम माहित असतोय. म्हणजे मीच शॉक होतो, भाईसाब हे काय करतात, काय कार्टी, हा कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये, राईट ना. अशी स्टेट ऑफ माइंड बेसिकली क्रिएट झालेले आहेत. हा, हा का, जनरल आपल्यापेक्षा जास्त माहित असतं. हा, काय म्हणतोय, हा का, या म्हणायचं इथे बसा आणि चालू करा. बघा बोला आता, म्हणजे म्हणजे कुठले, गर्ल्स बॉयज दोन्ही. मी काय म्हणतो, त्यांना सांगा, तुम्ही जेचा तो मॅथचा लेक्चर काय करा, स्किप करा. तसं पण मॅथ्स काय कॅल्क्युलेशन करून 1 ml इजॅक्युलेट करायचंय, राईट ना, 2 ml परत आतमध्ये ठेवायचं आहे. किंवा बेसिकली एकच पंप उचलायचा आणि डायरेक्ट घुसवून टाकायचं, अशातला काय बघा नाही. ते प्रोसेस काय असणार, कसं असणार ते येत आहे, या म्हणायचं क्लासमध्ये बसा, राईट ना. चांगलं शिकवतो अजून. हा, मग या या म्हणायचं बसा, सगळं सांगतो तुम्हाला, राईट ना. कसं आहे कसं नाही बघा, हा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण बिंदास या गोष्टी सगळ्या डिस्कस करू शकतो. घरात जाऊन बोलून दाखवा. हा,
आज सरांनी आम्हाला फ्लेवर सांगितलेत. आज आम्हाला सरांनी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड सांगितल्यात. हा, लेकरं कशी होऊ द्यायची आणि लेकरं कशी होऊ द्यायची नाहीत सरांनी. तिथल्या तिथं तुम्हाला तिकडे जर दौडायला चालू करतील माहिती का, रट्टेच घाल. हा. हळूच. कुठलं आहे, कुठलं आहे, हा ब्रँड कुठला आहे? right ना. असंच काहीतरी बेसिकली करत असणार आहे, मला माहित आहे ना. खूप वेळा असं झालं असणार बघा, मस्तपैकी फॅमिली मूवी लागलेला आहे. सगळे फॅमिली मधले सगळे आई बाबा, आजी आजोबा, बारकी लेकरं, काका काकू, भाऊ बहीण सगळेजण बसलेत. मस्तपैकी डिनर चाललाय आणि मध्येच मॅन फोर्स. राईट ना, व्हॉट इज दिस? अरे किती वेळा माहितीये का, किती वेळा म्हणजे असे केसेस झाले असतात. अशी सिच्युएशन आहे रे. म्हणजे बघा, समजून घ्या, हा एक एज्युकेशनल ऍस्पेक्ट आहे. ऑडिओ व्हिज्युअल. ऑडिओ व्हिज्युअल. आता हे आपल्याला समजतं की बाबा तो काय काय नाही, अवेअरनेस करण्याचा एक बेसिकली ऍस्पेक्ट आहे. पण बाकीच्यांना काय माहिती? बाकीच्यांमध्ये काय राव, सोनं विकतात, गाडी विकतात, त्याची ऍडव्हर्टाईज ते समजतं. याचं काय? याचं काय, ह्याला काय विकत म्हणजे काही विकत घ्यावं सांगायची गरज आहे का? अरे सांगावं लागतंय लोकांना. सांगावं लागतंय विकत घ्या. पॉप्युलेशन कंट्रोल करायची, विकत घ्या. राईट ना. बर, इतकं सगळं माहित असताना गव्हर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट आहे. हो. म्हणून म्हणतोय, माझ्यापेक्षा जास्त माहित आहे ना. अंडरस्टँड होतंय का? एवढं खतरनाक आस्पेक्ट आहे, एवढं खतरनाक कंडिशन आहे बाबा. ऐकून घ्या. गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे असतात ना, त्यांच्यामध्ये बॉक्स ठेवलेले असतात. त्या बॉक्स मध्ये बेसिकली हातात जेवढं बसविल तेवढं खिशात घालून घेऊन जा, कोणी काय बोलणार नाही. 10, 15, 20, 25 महिन्याभराचा स्टॉक म्हणून आपला ठेवून घेतलेत, कोणी काय बोलणार नाही तुम्हाला. समज. अरे खरंच सांगायला लागलोय, बट आता कसं आहे माहितीये का, की ते पर्टिक्युलरली ते कसं आहे, एकदम सिम्पल साधे ब्रँडेड, म्हणजे एकदम सिम्पल निरोध नावाचा बेसिकली ब्रँड आहे, त्यानुसार ते फक्त दिले राईट ना. बट लोकांना कसं आहे की माहितीये का, त्याच्यामध्ये काय असं एकदम हा. काय लेवल. फ्लेवर पाहिजे राईट ना, फ्लेवर विवर या सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग त्याच्यामध्ये काय केलं, की स्पेसिफिक कंपनी आल्यात, फार्मास्युटिकल कंपनी मॅन फोर्स नावाची, फक्त काय एकाच गोष्टीचं त्यांचा एकच प्रोडक्शन नाही, प्रोडक्ट नाही त्यांचा. हा. नवीनाबाद. राईट ना, म्हणजे बघा, याच्यामध्ये मला काय म्हणायचं माहितीये का, दिस इज द कम्प्लिटली कसं असणार आहे बघा. येस नाही, इथपर्यंत बेसिकली तुम्हाला मी म्हणते प्रेगानूची त्याच्या पण म्हणजे काय असणार, ऍड्स वगैरे बघायला भेटतात. त्यानंतर आयपीएलची आपण येस ना. आयपीएल नाही रे. आयपीएल. आयपीएल चालू होणार आहे, थांबा जरा. आता आयपीएल मध्ये मध्ये कधी कधी येते माहितीये का, राईट ना. पूर्ण एका मिनिटाची ऍड असते ना, एकच झटक दाखवायची. का, आणि बघा त्यांनी कसा एकदम परफेक्ट लेवल ते ऍड टाकलेले आहेत सगळं. ऑलमोस्ट घर बसलेला आहे. नाही नाही नाही, हा आस्पेक्ट नाही थोडा. आपण एक चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू पण बघू शकतो. मला सांगा, तुम्ही जर का पर्टिक्युलरली, अगं बया मी सांगतोय तो पेन आहे ना बाहेर फेकून देईन बरं का, एवढा गहन इम्पॉर्टंट विषय चालू तिचा, टुक टुक टुक, काय चाललंय हे? थांब जरा. तुम्ही बघता, ज्यावेळी इंडिया पाकिस्तानची मॅच असते किंवा इंडियाची कोणती मॅच चालू असेल ना, मिनिमम मला काय म्हणायचं माहितीये का, लास्ट 10 जर का ओव्हर जर बाकी राहिले असेल किंवा 2020 मध्ये 5 ओव्हर जर बाकी असतील, तो जो सुरुवातीचा काउंट असणार आहे, 1-2 करोड व्ह्यू मध्ये येत असतात राईट ना, तेच बेसिकली 8-10 करोड मध्ये जातात. आता विचार करा, 10 करोड जर का बेसिकली पॉप्युलेशन ती एक जर का जाहिरात बघितली, राईट ना, मी म्हणतो 1000 लोक तरी अप्लाय करतील. अरे बाबा, नॉलेज दिले ना त्यांना, नॉलेज दिले ना की बाबा स्पेसिफिकली काय करा, की तुम्ही पॉप्युलेशन कंट्रोल करा. तर ऑडिओ व्हिज्युअलचा हा मेन पर्पज आहे. अदर थिंग्स मध्ये बेसिकली काय केलं, ऍड नाही दिले जातात बघा अशा. बट ज्यावेळी असा मॅक्झिमम क्राऊड काय करतो माहिती का, मूवीच्या वेळी अशा बघत असतात ना, किंवा बेसिकली क्रिकेटच्या मॅच वगैरे बघत असतात ना, तर बघा ह्या टाईपच्या स्पेसिफिक ऍड असतात तर मॅक्झिमम टाइम रिपीट होताना बघायला भेटणार. नाही, थिएटरमध्ये एक ऍड लय, सुनीता, संगीता, सुनीता माहित नाही का तुम्हाला? अरे मुकेश माहित आहे का नाही? काय राव तुम्ही, तुम्हाला काय माहितीये, मुकेश आणि तिची असते ना ती बायको संगीता, सुनीता सुनीता, राईट ना. नाही, सुनीताच कन्फर्म आहे, सुनीता. हा, कॅन्सरची. मग तेच म्हणतोय रे, राईट ना. टॅबॅको, अरे त्या दोघा नाव काय तुम्हाला माहित नाही, नाव लय फेमस आहेत ती.
हा, समजून घ्या. बघा, व्यवस्थित लक्ष ठेवा, नाही तर मुकेश भेटेल. समजते का, मुकेश भेटेल. आता चेहरा असा, मुकेश मुकेश. हा, मला कळलं नाही काय म्हटले. अक्षय कुमार. हा, हा, असे डिफरंट डिफरंट टाईपच्या ऍड आहेत त्यांना बघायला भेटणार. सो इथं ओव्हरऑल एक टॉपिक डिस्कस केला, कोणता बाळांनो, कुठे गेला. हा. थांबा जरा. ऍस्पेक्ट याच्यामध्ये दिलाय अवेअरनेसचा, राईट ना. समजते का. सो बघा ह्याच्यावरती म्हणजे चॅप्टर किती कोरिलेटेड. प्रॅक्टिकली आपण बेसिकली काय करू शकतो माहितीये का. आणि जो कंटेंट आहे त्याला आपण डिस्कस करू शकतो. फर्दर काय दिले बघा याच्यामध्ये. इंट्रोडक्शन अबाउट काय असणार सेक्स एज्युकेशन इन अ स्कूल शुड ऑल्सो एनकरेज टू काय असणार प्रोव्हाइड द राईट इन्फॉर्मेशन टू काय असणार यंग. सो ऍज काय असणार आहे डिस्करेज चिल्ड्रन फ्रॉम द काय असणार आहे बिलिव्हिंग इन अ मिथ्स अँड काय असणार आहे बेसिकली हॅव्हिंग द मिसकन्सेप्शन अबाउट द काय असणार सेक्स रिलेटेड ऍस्पेक्ट, राईट ना. तर आता हे काही गोष्टी सांगायची गरज नाहीये. तसं तुम्ही वाचता वाचता मला माहिती आहे तुम्ही पर्टिक्युलर एनसीईआरटी ज्यावेळी भेटली 12वीला बेसिकला चॅप्टर आहे म्हटल्यानंतर ना, जाऊ दे तिकडं, राईट ना. ते बायोटेक्नॉलॉजी काय, जेनेटिक्स काय, राईट ना. प्लांट रिप्रोडक्शन काय, डझंट मॅटर. ह्युमन रिप्रोडक्शन पहिला टॉपिक काय करायचा, ह्युमन रिप्रोडक्शन. त्या जेईच्या कार्ट्याने त्यांचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स होईना झाले, ते बायोलॉजीमध्ये ह्युमन रिप्रोडक्शन रिटर्न करायला आलेले आहेत. बघा म्हणजे आपल्या बेसिकली या चॅप्टरची पॉप्युलरिटी समजते किती आहे. डिमांड डिमांड, राईट ना, किती. हा, फॅन फॉलोइंग बघा, एक चॅप्टर त्यांना काय शिकवा माहितीये का, दुसरा चॅप्टर पण हा सांगा शिकायला सांगा. आता कसं माहितीये का, रिप्रोडक्शन बद्दल समजून घेतील, बट ते रिप्रोडक्शन ओव्हर जर झालं तर त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. हा, नाही तर इनफर्टिलिटी, आता बघा ना ते सांगून देतोय, इन फ्युचर मध्ये त्याच लोकांच्या मध्ये इनफर्टिलिटीचे चान्सेस जास्त होतात का. हा ना. टेन्शन, स्ट्रेस, आयटी कंपनीमध्ये गेल्यानंतर ना एका ठिकाणी बसून बसून बेसिकली, आता मला सांगा, ऐ बसून एक जॉब 8 तास करणं चांगली गोष्ट आहे का. का. पेल्विक रिजन मध्ये टेम्परेचर वाढणार आहे मेल मध्ये स्पेशली, फिमेल मध्ये पण होताना बघायला भेटणार आहे. टेम्परेचर जर वाढलं तर सांगा त्याचा डायरेक्ट इफेक्ट कोणावरती, गोनॅट्स वरती. गोनॅट्स त्या टेम्परेचर मध्ये बेसिकली कॅमेटचं प्रोडक्शन करू शकतात का. मग अशा ऍस्पेक्ट मध्ये एका ठिकाणी बसून आयटी वाले काय करतात मग. 4-4 8 तास खाट खाट तेच चालू आहे बसून एका ठिकाणी, राईट ना. बॅक पेन होते काय काय होते काय अशी कंडिशन आहे, राईट ना. सो या सगळ्या गोष्टी फर्दर तुमच्याकडेच येणार आहेत, राईट ना. एआरटी करायला, राईट ना, आयव्हीएफ करायला. चांगलं फाडा हा. ठीक आहे ना, सोडायचं नाही अजिबात नाही. त्यांनी बेसला काय करणार माहितीये का, ते ते डबल पैसे, डबल नाही ट्रिपल घ्या, राईट ना. समजून घ्या. हे एवढे उड्या मारत असतात बाबा काय की मेकॅनिकल झालोय, आयटी मध्ये गेलो, त्यानंतर कम्प्युटर असणं, सीएस वगैरे, ठीक आहे ना. करोड रुपये त्यांना म्हणायचं कमवा, सगळं करोड रुपये तुम्ही कमवा. उद्या बेसिक आज पडले का आमच्या खिशात नाही मारा. बस आम्ही बसल्या बसल्या काय करणार माहितीये का, तुमच्याकडे काढून घेणार आहे म्हणायचं. जास्त वेळ नाही, तुम्ही किती पण तिकडे हे करा. अल्टिमेटली तुम्हाला इकडेच यायचं आहे, आजारी पडला डॉक्टरच पाहिजे तुम्हाला. विषय संपला, राईट ना. आणि आपण बेसिकली त्याच्यात परत गाड्या बिड्या चांगल्या मस्त घ्या, त्यांना जाऊन थोडंसं पैसे देऊ. देवाला एखादी गाडी, वास विषय संपला, राईट ना. बट त्या म्हणणं आयटीच्या याच्यामध्ये बनत आहे, बरोबर आहे ना, राईट ना. त्यात आजारी पडलाच ये की मग. हा, हा ना, मग तेच म्हणतोय ना. आणि जरी पडलं बिडलं तुमच्या गाड्याने जर का उलटा पुलटा काय कांड केला तर आमच्याकडेच येते परत, राईट ना. आजकालचा ऍक्सिडेंटचा रेट बघा किती वाढत चाललेले, राईट ना. तर ते डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली इथे काय केलं की मेनली मेन्शन करून दिलेत. आता इथं जो हा टॉपिक दिलाय तो काय दिलाय स्पेसिफिकली अवेअरनेसचाच आहे. बट इथून कुठं ना जाणार आहे की स्पेसिफिकली सेक्स एज्युकेशन देण्याबद्दल. सेक्स एज्युकेशन आपण बघतो की बेसिकली कसं आहे माहिती आहे का, की आज पण अजून गावाकडच्या ठिकाणी यांच्याबद्दल कोणी ओपनली बोलतच नाहीये. सेक्स एज्युकेशन बद्दल कोणी काय बोलत नाही. और इव्हन पॅरेंट्स पण आपल्या मुलांना बसून हे असं असं असतं, तसं तसं असतं, असं करायचं नसतं, असं असं करायचं असतं, हे कोणी सांगत नाही आपल्या पॅरेंट्स मध्ये, राईट ना. बिकॉज ऑफ वॉट, कुठे ना कुठेतरी तो बेसिकली एक बॅरियर क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. एज डिफरन्स म्हणा किंवा स्पेसिफिकली काय असणार आहे एक शायनेस किंवा जनरेशन गॅप म्हणा, राईट ना. एज डिफरन्स, जनरेशन गॅप, राईट ना. हे केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आणि जनरल मध्ये कसं शायनेस, लाज नावाचा एक गोष्ट असणार आहे, तो बेसिकली कुठे ना कुठेतरी येताना बघायला भेटणार आहे. इमॅजिन करा आपले पॅरेंट्स आपल्या समोर अशा गोष्टी जर बोलायला लागले तर कुठे ना कुठेतरी आपल्याला पण काय होणार आहे की प्रॉब्लेम थोडंसं किंवा तिथं कसं आहे की थोडं अनकम्फर्टेबल फिलिंग येताना बघायला भेटणार, राईट ना. सो ती सिच्युएशन आहे. बट हे एज्युकेशन बाय ते बेसिकली कॉलेजेस व स्कूलच्या पर्स्पेक्टिव्हने जर गेलं किंवा अशा टाईपची स्पेसिफिकली जाहिराती वगैरे दिल्यात किंवा मूवीच्या थ्रू किंवा व्हिडिओ ज्या छोट्या छोट्या डॉक्युमेंटरी वगैरे असतात, राईट ना, त्यांच्या सिरीजच्या थ्रू जर का गेलं तर एक बेस्ट आहे. बिकॉज ऑफ वॉट, हा जर का आपण पॉईंट क्लिअर करून घेतला तर खूप सारे याच्यामध्ये जे मेनली मेन्शन केले दिलेत, काय दिले बाळांनो याच्यामध्ये पहिला वर्ड दिलाय मिथ्स म्हणून दिलेला. कुठे गेला वर्ड बघा तो. मिथ्स असणार आहेत, और इव्हन काय असणार आहे याच्यामध्ये मिसकन्सेप्शन जो टॉपिक दिलाय ह्या खूप गोष्टी गरजेच्या आहेत, राईट ना. आता खूप सारे बेसिकली मिथ्स आहेत.
राईट ना, सांगायचं म्हटलं तर काय कार्ट्या नाही हे पण माहित नाही की पर्टिक्युलर टच केल्यानंतर प्रेग्नन्सी राहते का नाही. राईट ना. कोण परी? ते असतं ना पर्टिक्युलरली खूप सारे बेसिकली हे येणार आहेत राईट ना. हा राईट ना. तर नाही पर्टिक्युलरली पोटात मूल कसं आलं, देववाला ठेवून गेला राईट ना, ठेवून गेला. मिथ्स वगैरे राहतात राईट ना. देन त्यानंतर त्याच्यामध्ये पण खूप सारे बेसिकली असतात बघा की गर्ल्स बॉयज बेसिकली जे आता ऍक्च्युली वैदिक परंपरेनुसार असं बेसिकली बघा मी तुम्हाला ऍक्च्युली सांगून देतोय वैदिक परंपरेनुसार जर घ्यायचं म्हटलं ना तर गर्ल्स साठी होम ट्युशन असायचे बाळांनो. होम ट्युशन असायचे होम ट्युशन. आणि बॉयज साठी गुरुकुल असायचे पूर्वीच्या काळामध्ये. कसं केलं जातं तुम्हाला एक पॉईंट जरा ऍस्पेक्ट छोटासा एक सांगून देतो बघा, क्लॅरिटी होऊन जाईल. कंपल्सरी बॉयज मध्ये एक बेसिकली काय झालं की त्यांच्या एज ग्रुपमध्ये जर आले तर right ना 5-6 वर्ष झाले तर त्यांना गुरुकुलमध्ये पाठवलं जात होतं आणि अप टू काय असणार नेक्स्ट 12 इयर्स पर्यंत म्हणजे मॅरेज ग्रुप येईपर्यंत राईट ना किंवा त्यांच्या 12 वर्षापर्यंत त्यांचं एज राईट ना 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत जो काय 7 वर्षाचा डिफरन्स असणार आहे त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचं त्यांना एज्युकेशन दिलं जात होतं. 12 वर्षानंतर तो बेसिकली टीनेज मध्ये आला, राजकुमार बेसिकली बनतोय आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित प्रॉपर जे राजनैतिक बेसिकली जे नॉलेज आहे ते सगळं दिलं जातं आणि त्यानंतर 15 वर्षापर्यंत मॅरेज होते. मॅरेज झाल्यानंतर इन फ्युचरमध्ये त्याचं जनरेशन चालू राहते. आणि एज्युकेशनमध्ये इच अँड एव्हरी टाईपचं एज्युकेशन तुम्ही फक्त म्हणजे सिंगल एज्युकेशन घेताय. तुम्हाला एक बेसिकली मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग बद्दल काय सांगितलं जात नाही. इंजिनिअरिंग वाला फक्त इंजिनिअरिंग आहे त्यांना बेसिकली मेडिकल बद्दल काय सांगितलं जात नाहीये. ह्या बेसिकली कसं आहे इनकम्प्लीट नॉलेज आहे. मग कम्प्लीट नॉलेज कुठे भेटायचं? गुरुकुलमध्ये भेटायचं. गुरुकुलमध्ये तुम्हाला सगळ्या ऍस्पेक्टचं बेसिकली नॉलेज दिलं जात होतं. इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, देन त्यानंतर वॉट एव्हर त्याच्यामध्ये पण डिफरंट डिफरंट व्हरायटी असो, कोणती कला असो, राईट ना. तुम्हाला बेसिकली फिजिकल आणि शास्त्रांचं असो, शस्त्रांचं असो, सगळ्या टाईपचं नॉलेज दिलं जात होतं. सिमिलर केसमध्ये हेच एज्युकेशन, एक्झॅक्टली हेच एज्युकेशन गर्ल्सला घरामध्ये दिलं जात होतं. त्यांच्या घरी ते त्यांचे राजवैद्य असणार किंवा राज म्हणजे जे कुलगुरू असणार आहेत, ते कुलगुरू त्या गर्ल्सला तिथं जाऊन सगळ्या टाईपचं एज्युकेशन, डान्सिंग असो, कुकिंग असो, कला कोणत्याही टाईपचं एम्ब्रॉयडरी असते ना, ते काहीतरी बघा त्याच्यामध्ये विण वगैरे करणं काम, हे सगळं असो, घरातल्या सगळ्या टाईपचं एज्युकेशन त्यांना दिलं जात होतं. सेपरेटली बिकॉज ऑफ व्हॉट की याच्यामध्ये काय होतं की स्पेसिफिकली आजकाल तुम्ही बघता अकॅडमीमध्ये पण खूप सारे तुम्हाला एक 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 असे कारनामे बाहेर पडताना बघायला भेटणार आहेत. राईट ना, इन्स्टावरती कुठेतरी हे करून पाण्याच्या टाकीजवळ एका एक्झॅक्टली एका टायमिंग मध्ये जायचं, पाण्याची बाटली भरायची एका बाजूला आणि मग एका बाजूला थोडंच हळूच हाय मग संध्याकाळी आणि मग बोलू सगळे जण झोपल्या असं असं काहीतरी निघतंय, चिठ्ठी वगैरे दिली जाते राईट ना, डिसाईड केलं जाते काय असणार आहे. आला बाबा आता व्हॅलेंटाईन्स डे येतोय बघा, चॉकलेट डेला इकडूनच तिथंच ठेवली जाणार चॉकलेट, बेंचच्या खाली चॉकलेट तू जाताना घेऊन जा, हा मी ठेवलंय तिथं. असं काहीतरी करून जाणारे बघायला भेटणार बिकॉज ऑफ व्हॉट ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत माहिती का डिस्ट्रॅक्शनच्या आहेत. राईट ना, हे डिस्ट्रॅक्शन पूर्वीच्या काळी इथं येणं संबंधित होत ना का एज्युकेशन सिस्टमच सेपरेट होते. असं नव्हतं की फिमेलला गर्ल्सला एज्युकेशन दिलं जातं, सगळ्या टाईपचं एज्युकेशन होतं बट डिफरंट डिफरंट प्लेसवरती. बट आज इथं काय केलं जातं एकत्र आणून हे ऍस्पेक्ट देणं गरजेचं आहे कारण की याच्यामध्ये मिसकन्सेप्शन याचं आहे की पर्टिक्युलरली काय झालं किस केलं की बेसिकली त्याच्यामध्ये काय होतंय प्रेग्नन्सी राहते. व्हॉट इज द रिझन? अरे गॅमेट येत आहे का? गॅमेट येत आहे का? काय संबंध हा? बर ते गॅमेट बेसिकली जे बेसिकली बघायला भेटणार आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये राईट ना. आणि ज्यावेळी मधुरे तुला बोलायचं खुलून बोल असं म्हणजे मोकळं होऊन बोल. मला माहिती आहे की बेसिकली कसं आहे माहिती आहे का काही कन्सेप्ट तुम्हाला माहित आहेत बट त्या मिसकन्सेप्शन मधून राहताना बघायला भेटणार आहेत. सो मिसकन्सेप्शन तसं जर राहिलं तर समजून घ्या परत जर का तुम्ही कॅरी करणार आहे आणि देन त्यानंतर मग ज्यावेळी तुमचा तो बेसिकली एज ग्रुप येईल त्यावेळी मग धिंगाणा होऊन बसेल. इट्स बेटर टू काय करा की क्रिस्टल क्लिअर करून घ्या राईट ना. देन त्यानंतर अशा टाईपचे मिसकन्सेप्शन वगैरे येताना बघायला भेटणार आहेत. दिस इज नॉट द रिझन राईट ना. आणि याच्यामध्ये मिसकन्सेप्शन कशामध्ये येते एड्स कॅन ट्रान्सफर बाय द किस ना. HIV जो असणार तो व्हायरस किसिंगमुळे जातो